नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रातली एक संकल्पना शिकणार आहोत. अतिशय सोपी अशी संकल्पना आहे, परंतु ही अर्थशास्त्रातली एक संकल्पना जरी असली तरी ती एक सामाजिक समस्या आहे आणि ही सामाजिक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि या समस्येचं नाव आहे बेरोजगारी. काय नाव आहे? बेरोजगारी. आता मित्रांनो, आपण या समस्येला सारखं तोंड देत आहोत, परंतु ही बेरोजगारी म्हणजे काय नेमकं असं आपल्याला वाटू शकतं. बेरोजगारी म्हणजे बेरोजगारी म्हणजे व्यक्तीची काम करण्याची इच्छा आहे, व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती काम करण्यासाठी योग्य आहे, मिळेल त्या वेतनावर काम करण्याची व्यक्तीची तयारी सुद्धा आहे, तरी सुद्धा ज्या व्यक्तीला काम मिळत नाही अशा व्यक्तीला आपण बेरोजगार असे म्हणत असतो. मित्रांनो, बेरोजगारी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं. आता बेरोजगारीचे दोन मुख्य प्रकार आहेत. किती? दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे ऐच्छिक बेरोजगारी, दुसरी आहे अनैच्छिक बेरोजगारी. तर त्यामध्ये एक आहे ऐच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक बेरोजगारी आणि दुसरी आहे अनैच्छिक बेरोजगारी. आपण अगोदर मित्रांनो बेरोजगारीचे दोन मुख्य प्रकार पाडले जातात. एक आहे ऐच्छिक बेरोजगारी आणि दुसरी आहे अनैच्छिक बेरोजगारी. त्यापैकी आपण प्रथम बघूया ऐच्छिक बेरोजगारी. आता ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? तर मित्रांनो, व्यक्तीची काम करण्याची क्षमता आहे, मानसिक शारीरिक ॲबिलिटी आहे, काम करण्याची क्षमता आहे आणि त्यांना काम सुद्धा मिळत आहे, परंतु त्यांना काम करण्याची इच्छा नाहीये, अशा व्यक्तीला आपण ऐच्छिक बेरोजगार आणि अशा बेरोजगारीला आपण ऐच्छिक बेरोजगारी असे म्हणत असतो. आता दुसरी महत्वाची बेरोजगारी आहे अनैच्छिक बेरोजगारी. ही अतिशय महत्वाची अनैच्छिक बेरोजगारी आहे आणि ही समस्या आपल्याला सारखी भेडसावत आहे. सुशिक्षित तरुणासाठी ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे खूप बेकार परिस्थिती आहे. अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? तर अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे व्यक्तीची काम करण्याची तयारी आहे, व्यक्तीची काम करण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता आहे, मिळेल त्या वेतन दरावर काम करण्याची तयारी सुद्धा आहे, तरी सुद्धा ज्या व्यक्तीला काम मिळत नाही त्या व्यक्तीला आपण अनैच्छिक बेरोजगार आणि त्या बेरोजगारीला अनैच्छिक बेरोजगारी असे म्हणत असतो. मित्रांनो, बेरोजगारीचे आणखी सुद्धा काही प्रकार उपप्रकार पडलेले आहेत, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात. मित्रांनो, बेरोजगारी आणि बेरोजगारीचे प्रकार जर तुम्हाला चांगले समजले असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बेरोजगारीचे जे उरलेले प्रकार आहेत ते बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा. बाय.